बॅटची गडा लागल्या थर्डमॅन क्षेत्रामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक असेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, पहिला धावाचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी झालाय, माफ करा. आणि एक धाव एक पडण्यामध्ये नक्कीच यश संपादित केलं. नक्कीच त्या ठिकाणी धावचीची संधी जरूर होती. टेक धामीचा जर विचार केला मागच्या मॅचचा, तर क्रुशियल मुवमेंटला तो फिरोज अन्सारीच्या हातामधून सुटलेला थ्रो आणि ती विकेट फार क्रुशियल होती. त्यानंतर ती मॅच गमवायला लागली तब्बल 3 धावेने. 6 चेंडू 14 धाव्याचं समीकरण होतं आणि त्यानंतर ती मॅच गमवली. टेक धामीला आपण पाहतो चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू नक्कीच, पण आता फलंदाजीची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती असेल. फॉर्म आहे, क्लास आहे आणि तो देखील दाखवावा लागेल. पहिल्या चेंडूवर चेंडूला भिरकावून दिला, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. टेक धामीच्या बॅटमधून हा येतोय दिमागदार दर्जेदार फटका, षटकार. काय बॅटिंग परफॉर्मन्स करतोय का आजच्या दिवसामध्ये. जर टेक धामीचा आपण विचार केला, त्याच्या बॅटमधून फार चांगली फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि तशीच फलंदाजी नक्कीच या मॅचमध्ये देखील करावी लागेल. सामना जिंकणं फार गरजेचं आहे, कारण अद्याप आपण विचार केला टेक धामीच्या संघाचा जो रायझिंग स्टार त्याने एक सामना जिंकला आणि एक सामना हारला. हा सामना फार महत्वाचा. हा फटका देखील चांगला आहे, झेलबाद करण्याची संधी होती, इथे मात्र चूक झाली. राहुल अर्डूला आपण पाहिलं कव्हर क्षेत्रामध्ये आणि त्याच्या हातमधून नक्कीच चेंडू निसटला आणि एक धाव एक पडण्यामध्ये यश संपादित झाला. महेशला पाहतोय, महेश आणि टेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये, अक्षयची जोडी, माफ करा. चांगला फटका, आता मात्र झेल टिपलाय. महेंद्र टांगे काही चूक नाही करत आहेत. फलंदाज झालाय बाद. प्रिन्सनी घेतल्या विकेट. अक्षयला माघारी परतावं लागतं. नाही टेक धामीला पुन्हा एकदा आपण स्ट्राईक वरती पाहतो.
9 धावा पहिल्या षटकामध्ये आणि 2 गडी देखील गमावल्यात. पुढे येऊन खेळलाय एकाच धाव त्या ठिकाणी मिळेल. प्रिन्स सिंगला आपण पाहतोय. कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच 10 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. डबल एम मनीष मोहिते स्ट्राईक एंडवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. येस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा आला आणि नक्कीच एका धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. म्हणजे 11 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मनीष मोहिते आणि टेक दामीची एक छोटी पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. कारण 20 ते 25 धावांची पार्टनरशिप करणं इथून पुढे फार गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. हलक्यारित्या चेंडू खेळून काढला. एकाच धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी. उचलफेकी थ्रोफेकी नक्कीच चांगली पाहायला मिळाली आणि एकच धाव 12 धावा धावफलकावरती साजेशी सुरुवात मिळाल्यानंतर इथे मात्र ज्या वेळेला क्विक सक्सेशनमध्ये 2 विकेट प्रस्थापित केल्या प्रिन्सनी त्यावेळेला कुठेतरी अडचणीत सापडलेला संघ आपल्याला आता पाहायला मिळतोय रायझिंग स्टार. नोला फ्री हिट असेल. नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला रेडचा चेंडू नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. डॉट चेंडूची सांगता. फ्री हिटवरती डीप स्क्वेअरला क्षेत्राला टार्गेट केलं जात होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. टेकदामीवरती थोडंसं प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातो. प्रेशर फिटवून लावावं लागेल. फटका चांगला. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच त्याच्या आवाक्याच्या बाहेर असेल. टप्पा पडला. त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र गेला. धावा मिळाले 4. टेकदामीच्या बॅटमधून हा चौकार मात्र इकडे स्कोरबोर्डला नक्कीच गती प्रदान करेल. कारण जर आपण पाहिलं भरपूर वेळापासून स्थगिती आपल्याला पाहायला मिळाली. ती एक धावेला भर दिली गेली होती. पण चौकार आणि षटकारांची आतिषबाजी तर आता शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये जसं पदार्पण करेल तसं करावं लागेल. कारण शॉर्टेस्ट फॉर्मॅट 4 षटकांचा नक्कीच या ठिकाणी आपल्याला सामने पाहायला मिळतील. याच्यानंतरचा देखील 4 षटकांचा असेल. त्यानंतर आपल्याला 5 षटकांचे सामने पाहायला मिळतील. शेवटचे उर्वरित 2 सामने 5 षटकांचे असतील याची देखील नोंद घ्यायच्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. म्हटलं होतं टेकदामीला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल. स्वतःवर जबाबदारी घ्यावी लागेल. अद्याप जबाबदारी घेतली आहे. वैयक्तिक धावसंख्येचा विचार करता 7 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी साकारली आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आणि या ठिकाणी नक्कीच षटक त्या ठिकाणी समाप्त होईल. With Myntra My Stylist. Get expert styling tips to complete your look only on Myntra My Stylist. Explore now.
पहिल्या चेंडूवर एकच धाव. चांगला माइंडसेट असेल कारण मनीष मोहितेला माहिती आहे समोर एकदम मी विस्फोटक फलंदाजी करतो. अजून ही ओव्हर जर गेली व्यवस्थितरित्या तर शेवटच्या याच्यामध्ये चार्ज करू शकतात. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. टेक धामीला पाहिलं, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, धावा मिळतात 6 षटकार. परफॉर्मन्स नक्कीच पाहायला मिळतोय. टेक धामी इज सेट टू द फायर. आता मात्र लाईन तर पाहावी लागेल. येस डॉट बॉल आला त्या ठिकाणी नक्कीच एक चांगली बात असेल राहुल साठी. टेक धाम 24 धावांची खेळी साकारली. ग्राउंड शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला स्टॉप नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच आपण सर बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना रवीला आपण पाहिलं. रवी भुईर ठीक आहे चांदप गावाकडून नक्कीच आपण त्याला खेळताना देखील पाहिलं असेल. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय, फलंदाज झालाय बाद. 1 विकेटचा पतंग SDJ मासा. नेक्स्ट महेंद्र ठाणगेला आपण पाहतोय. आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना स्ट्राईक एंडवर फलंदाज मनीष मोहिते. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. गॅप शॉट सिलेक्शन असेल त्या ठिकाणी नक्कीच रवी भोईरला आपण पाहिलं. उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच एकच धाव. चांगली गॅदर आणि चांगली थ्रोफेकी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. महेंद्र ठाणगे इन ऍक्शन मध्ये चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. त्यांच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केल्या. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. बॉडी लाईनची चेंडू नक्कीच या ठिकाणी फेकण्यात आला. तिसरा चेंडू
इथे मात्र त्रिफळाची फर्निचर डिस्टर्ब यस्ट्या उद्ध्वस्त. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज चालाय पात यस टीच्या. एका धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 34 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्या. अद्याप जर आपण विचार केला तर फार कमी टोटल असेल ना महेंद्र टांगे मध्ये. जर आपण जर पाहिलं गोलंदाजीमध्ये तर नक्कीच क्षमता आहे कॅलिबर पण मनीष मोहिते नक्कीच 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल. इथून पुढे जर आपण विचार केला तर नक्कीच वाईटचा इशारा आलाय पंचाच्या पाळी. इथून पुढे जर विचार केला तर फार गरज आहे मोठ्या फटक्यांची. कारण 35 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्या असताना शेवटच्या 2 चेंडूवर तुम्हाला कमीत कमी 1 षटकार. वरची कडा घेतल्या. दुसरा धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. रवी भोईर ऍक्शन मध्ये असतील. उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच 2 धावा एक पडला जातील. धावफलकाचा जर आपण विचार केला 37 धावा धावफलकावरती येस नक्कीच नोंदवला गेला. तिथून पुढे एखाद मोठा फटका जर आला तर नक्कीच 44 या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. कचून गोलंदाजी टिचून गोलंदाजी कंजूस गोलंदाजी करावी लागेल. अदबी जर आपण लो स्कोरिंग थ्रिलरकडे वळत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला हाय स्कोरिंग एन्काउंटर्स नक्कीच पाहायला मिळाले असतील. बॅट तर फिरवल्या. क्षेत्ररक्षक कोणी नाही या 2 धाव्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. 2 धावा एक पडण्यामध्ये यश संपादित नक्कीच तिकडे झाल्या आणि त्या ठिकाणी 2च धावा मिळतील आणि आव्हान असेल 39 धावफलकावरती नोंदवल्या गेलात आणि आव्हान असेल इथून पुढे ते म्हणजे 40 धावांचं. आणि या 40 धावा कशा प्रकारे 4 षटकांमध्ये 10.00च्या सरासरीने कुठला जातील का नक्कीच हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. जर आपण प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटिंग लाईनअपचा जर विचार करतो तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. कारण आपण जर इन ॲक्शन मध्ये राहुल आडोला पाहू शकतो. महेंद्र टांगे तदनंतर आपण साहिलला देखील इन ॲक्शन मध्ये बॅटिंगला पाहू शकतो. पण आता कशा प्रकारे नक्कीच यापुढे गोलंदाजी केली जाईल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाजीचा विचार करतो तर गोलंदाज देखील तितके सक्षम आहेत. आपल्याला चांगले गोलंदाज इन ॲक्शन मध्ये देखील पाहायला मिळतील. पाहायचंय कशा प्रकारे या सामन्याला कलाटणी देण्याचं काम कुठचा संघ करेल हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल.
वाईटचा इशारा पंचाच्या बाजूने थोडंसं मिसफिल्ड नक्कीच पाहायला मिळत्या. बॉल गरंगळत मात्र सीमारेषेच्या लगत नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळतो. येस वाईट प्लस 3 म्हणजे टोटल 4 धावा नक्कीच या ठिकाणी प्राप्त होतील. राहुल अर्दू या ठिकाणी नक्कीच आपला नावाचा क्लास दाखवतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. सीमारेषा पार धावा मिळत आहेत. 4-4 आणि 4 चौकार. नक्कीच डॉट चेंडूची सांगत नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहिला धावफलकाचा विचार केला तर नक्कीच 3 चेंडूमध्ये 8 धावा नक्कीच या ठिकाणी खर्च केल्यात. मनीष मोहिते इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. तर पाचूला राहुल अर्डू. टेक दामीला पाहायला आणि अप्रतिम झेल त्याने त्या ठिकाणी टिपला. आजच्या दिवसाचा त्याचा आलेख पकडला तर टेकदामीने आजच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त टेक ऑफ घेतला. आणि जर त्याचा विचार करतो बॅटिंगचा किंवा फिल्डिंगचा नक्कीच चांगली फिल्डिंग आणि बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नक्कीच आजवर आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज देखील चांगली बॅटिंग आणि फिल्डिंग देखील तो दाखवत असताना बॅटची कडा नक्कीच पंचाकडे लाऊड अपील असेल. नक्कीच डिस्कशन होईल. कृपया करून विनंती असेल पंचांना डिसिजन देऊ द्या. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. शेवटचे चेंडू मार्गस्थ असेल या ठिकाणी अमन सिंग साठी. चौकार आला.
पहिल्या चेंडूवर अमन सिंगच्या बॅटमधून चांगला फटका आणि चौकाराच्या दिशेने मात्र तो चेंडू टोलवला. चांगला फटका. नक्कीच जर आपण विचार करतो त्या ठिकाणी पहिल्या षटकाचा, तर पहिल्या षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 28 धावांची नक्कीच त्या ठिकाणी गरज असेल. फटका लाजवाब. यावर तर दुसरं काही नाही, अमन सिंगचा क्लास लिहिला होता. चेंडूला भिरकावून दिलं, सीमा रेषा पार. हा येतो दिमागदार दर्जाचा फटका, षटकार. अजून एक चांगला फटका त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला भिरकावलाय, सीमा रेषा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार फटका, षटकार. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. समीकरण पूर्णपणे बदलून टाकला. कारण जर आपण अमन सिंगच्या बॅटिंगचा विचार केला, हीच खासियत आहे, मोठे टोटल देखील छोटे करायला भाग पडतो. पण हा छोटा टोटल होता, तो कसा रित्या चेस केला जाईल नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. टेकदामीची नक्कीच ही खेळी सुपूर्द ठरली होती, पण इथे मात्र अमन सिंग आग ओकतोय बॅट मधून. हलकरीता नक्कीच चेंडू खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट नक्कीच म्हणावं लागेल, कारण जो षटकार आल्यानंतर त्यानंतर तुम्ही 2 षटकार आल्यानंतर सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन करता. नक्कीच तुम्हाला मोठी इनिंग ज्या वेळेला बिल्डअप करायची असते, फक्त तुम्हाला षटकार चौकार नाही तर एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच प्राधान्य द्यावं लागतं. आणि ते प्राधान्य नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, ते नक्कीच देणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा परिचय घेणं. हा मात्र चेंडू फार फसवा होता, फलंदाजांना बाद करण्याची संधी होती. षटक क्रमांक 3.
दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. माफ करा, तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. 27 धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. टेक धामीला भरपाळो वाईट यॉर्कर नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. टेक धामीचा विचार करतोय वारंवार, तर तो काहीतरी अनिश्चिततांचा खेळ मात्र या ठिकाणी नक्कीच साध्य करतो. हा फुलटॉस आहे. फटका बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल टिपलाय. टेक धामी आला मॅच मध्ये आणि मॅच मध्ये आता मात्र जान फुकलिया. फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळायच्या नादामध्ये आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला न कारणामुळे अमन सिंगला मात्र आता माघारी परतावं लागतील. नक्कीच चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जर आपण विचार करतो तर समीकरण बदलत असताना 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. या षटकाचा आपण विचार केला तर 2 धावा नक्कीच खर्च केला. फटका लाजवाब आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र चेंडू खेळून काढलाय. निर्णायक चौकारच समानावा लागेल. शेवटच्या चेंडूवर मात्र चोख प्रत्युत्तर दिला. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतात 4-4 आणि 4. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना इथे मात्र समीकरण कशा प्रकारे मिळेल जुळेल हे नक्कीच पाहावं लागेल. 6 चेंडू 7 धावा कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी आणि कोण ती निस्तारेल की मात्र याच ठिकाणी दुसरा पराभवाला सामना करावा लागेल हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं.
5 चेंडू 7 धावा. अप्रतिम या ठिकाणी बॉलिंग नक्कीच पाहायला मिळतं पहिल्या चेंडूवरती. येस, विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालाय पाहत. चार चेंडू 7 धावांची गरज. मॅच इथे मात्र अट्टातट्टीची होत असताना नक्कीच पाहायला मिळत्या. चांगली गोलंदाजी. फटका चांगल्या धावचीची संधी आहे. याच धावचीच्या स्वरूपात फलंदाज झालाय पाद. विकेटचं झालाय पदांग. मॅच इथे मात्र पूर्णपणे जी प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकली होती ती मॅच आता मात्र समोरच्या संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. ओमकारने इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी करत असताना माझ्या मते जो सेफ त्याने केला. पहिले 2 चेंडू एक चेंडूला फार महत्व होतं आणि त्या एक चेंडू तोच टिचून तोच कचून गोलंदाजी केली. आता समीकरण बदलत आहे. 2 चेंडू 6 धावा. काय मॅच रंगत्या मैदानाच्या आतमध्ये. जिथे 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज होती ती मॅच आता मात्र 2 चेंडू मध्ये 6 धावांपर्यंत येऊन पोहोचली. टेक दामीच्या त्या 6 धावा, त्या 2 विकेट फार क्रुशियल होत्या. अमन सिंगची विकेट त्या टायमाला नक्कीच क्रुशियल होती. पण कौतुक करावं लागेल ओमकारचं देखील. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच आता मात्र हाताळतो. महत्वाचा चेंडू. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. ओमकार काय बॉलिंग करतो. अद्याप सर आपण विचार केला महेंद्र ठाणगेला, मात्र इथून पुढे तशी बॅटिंग करावी लागेल. जशी बॅटिंग नक्कीच आपण त्याला केल्यासाठी जाणला जातो तसा बॅटिंग एकाच चेंडूवर मात्र नक्कीच करावी लागेल. पण ओमकार मात्र जशी गोलंदाजी करतोय त्याच्या समोर तशी बॅटिंग करणं फारच अवघड वाटतं. कारण जर अद्याप आपण विचार केला तर नक्कीच महेंद्र ठाणगेला इन ऍक्शन मध्ये आपण आजच्या दिवसामध्ये पाहिल्या. मोठे फटके देखील त्यांच्या बॅटमधून पाहिले. ओमकारला प्रथमच आपण गोलंदाजी करताना पाहतो आणि चांगली गोलंदाजी करतोय. कौतुकास्पद गोलंदाजी.
कारण ज्या वेळेला 7 चेंडूमध्ये 7 धावा म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये एकच चेंडूमध्ये आपण 6 धावा होताना देखील पाहिल्यात. पण क्रिकेट हा असा खेळ आहे ना मित्रांनो, म्हणतात ना 6 चेंडूमध्ये एकही धाव न होणं म्हणजे क्रिकेट आणि एक चेंडूमध्ये 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट. खोलवर डप्पाचा चेंडू, यॉर्कलँड चेंडू आणि सामना मात्र या ठिकाणी फिनिश केला आणि विजयी झालाय तो संघ म्हणजे DYC. आणि या मॅचचा मॅन